सगळ्यांच्याच लाडक्या मराठवाडा किचन या YouTube चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपल्या मराठवाडा किचनमध्ये मस्त अशी मी रेसिपीज बनवत आहे। नेहमीप्रमाणे हा सुद्धा व्हिडिओ भरपूर अशा टिप्सने परिपूर्ण आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। मैत्रिणींनो, आपल्या मराठवाडा किचनमध्ये रोज नेहमीच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज म्हणजे बनतात। त्या तुम्ही करून पाहत जा। बनवायला अगदी सोपे असतात आणि कमीत कमी वेळात बनतात आणि कमीत कमी साहित्यात बनतात। नवीन असाल, आणखीन आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं असेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी टाकलेल्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि छान छान रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील। तर चला मग वेळ कशाला आपण घालवत रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार मैत्रिणींनो, मी अश्विनी। तर आज आपल्या मराठवाडा किचनमध्ये मस्त असं पण गावरान पद्धतीचं मटण काळ्या वाटणातलं झणझणीत बनवत आहोत। त्यासाठी इथं मी 1 किलो मटण 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। त्यामध्ये 2 चमचे मीठ टाकून घेतलेलं आहे चवीनुसार आणि त्यामध्येच टाकून घेतलेले आहे 2 चमचे हळद पावडर। आता त्यामध्ये हिरवं वाटण टाकून घेतलेलं आहे। हिरव्या वाटणामध्ये मी हिरवी मिरची, अद्रक, लसूण, खोबरे, कोथिंबीर आणि कढीपत्ता वापरलेला आहे। तर इथं 4 चमचे मी 1 किलोसाठी हिरवं वाटण वापरलेलं आहे। तर एक 5 मिनिट आता आपल्याला व्यवस्थित हे सगळं मिश्रण हलवून घ्यायचं आहे आणि पूर्ण यामध्ये जे आपण हिरवं वाटण टाकून घेतलेलं आहे ते पूर्ण या मटणाला आपल्याला लावून घ्यायचं आहे। या पद्धतीने नक्की तुम्ही मराठवाडा किचनची मटण बनवण्याची काळ्या रश्श्यातली ही पद्धत वापरून बघा। अतिशय खाण्यासाठी मस्त चविष्ट असं मटण बनतं। तर हे हिरवं वाटण घातल्यामुळे आपल्याला जास्तीचं यासाठी काही म्हणजे रस्सा दाटसर होण्यासाठी जे वाटण वापरावं लागतं ते अजिबात वापरण्याची आवश्यकता भासत नाही। तर इथं मी 1 तास हे सेट होण्यासाठी ठेवून दिलं होतं आणि 1 तासानं परत एकदा मी व्यवस्थित 5 मिनिट हे सगळं मिश्रण हलवून घेतलेलं आहे। आता इथं बघा, यामध्ये आपण म्हणजे गॅसवरती गरम करण्याच्या अगोदरच एक 4 ते 5 चमचे यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि परत एकदा आपण याला व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे। तर या पद्धतीने तुम्ही नक्की काळ्या वाटणातलं मटण करून बघा। पद्धत अगदी सोपी आहे, पहिल्याच प्रयत्नात अगदी परफेक्ट तुम्ही सुद्धा बनवू शकाल। तेल टाकल्यानंतर एक 5 मिनिट परत एकदा आपण व्यवस्थित हे सेट करून घेतलेलं आहे आणि आता व्यवस्थित परत एकदा हलवून घेतलेलं आहे। जी आपली मुरून ठेवल्यामुळे जी चव असते ती पूर्ण या रश्श्यामध्ये म्हणजे उतरते। आता आपण हे पातेलं गॅसवरती ठेवून दिलेलं आहे आणि व्यवस्थित याला परत एकदा म्हणजे एका चमच्याच्या साहाय्याने हलवून घेतलेलं आहे। यामध्ये पाणी न टाकता आता मस्त अशी 5 मिनिट याला आपण वाफ घेतलेली आहे। पाणी न टाकता मटण जर तुम्ही शिजवून घेतलं तर अतिशय खाण्यासाठी मस्त गावरान पद्धतीचं चव याची अस्सल गावरान चवीचं लागतं। त्यामुळे पाणी न टाकता सुरुवातीला मटण शिजून घ्या। आता जे आपल्याला काळं वाटण बनवायचं आहे त्यासाठी इथं मी एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मोठे 4 कांदे आपण चिरून उभे घेतलेले आहे। ज्या पद्धतीने आपण काळा मसाला म्हणा किंवा बिर्याणीसाठी कांदा तळून घेतो त्याच पद्धतीचा इथं आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही जास्त कमी म्हणजे कांदा इथे वापरू शकता। तर अगदी तांबूस रंगाचा होईपर्यंत आपल्याला हा कांदा खरपूस असा तळून घ्यायचा आहे। तर पूर्ण इथं माझा कांदा तळून झालेला आहे। आता एका डिशमध्ये हा कांदा मी काढून घेतलेला आहे। कांदा घालून आणि खोबऱ्याचे काप घालून नक्की तुम्ही मटणासाठी हे काळं वाटण बनवून घ्या। आता इथे 1 वाटी मी खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत। खोबऱ्याचा खीस न घेता काप घ्यायचा। खीस काय होतं, तळण्यासाठी लवकर करपला जातो आणि खोबऱ्याचे काप आपल्याला व्यवस्थित तळता येतात, त्यामुळे शक्यतो तर खोबऱ्याचे कापच वापरा। तर इथे बघा, खोबऱ्याचे काप आपले व्यवस्थित तांबूस रंगाचे होईपर्यंत तळून झालेले आहेत। आता खोबऱ्याचे काप सुद्धा आपल्याला एका डिशमध्ये काढून घ्यायचे आहेत। तर नक्की तुम्ही या पद्धतीनं ही म्हणजे वाटण बनवून भाजी बनवून घ्या। अतिशय मस्त खाण्यासाठी चविष्ट अशी लागती। तर तुमची सुद्धा भाजी मराठवाडा किचनच्या पद्धतीने टेस्टी चविष्ट नक्कीच बनेल आणि पहिल्याच प्रयत्नात अगदी तुम्ही परफेक्ट म्हणजे बनवाल। इथं हे पूर्ण थंड करून आपण मिश्रण घेतलेलं आहे आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतोय। तर इथं आपलं तोपर्यंत मटण सुद्धा म्हणजे शिजून तयार झालेलं आहे। तर पाणी न घालता आपण व्यवस्थित असं शिजून घेतलेलं आहे।
मी सुरुवातीलाही सांगितलेले आहे, पाणी न टाकता जर तुम्ही मटण शिजवून घेतलं तर अतिशय खाण्यासाठी त्या रश्श्याची चव चविष्ट लागते आणि जे आपण हळद मीठ त्यामध्ये वापरलेलं असतं त्यामुळे त्याला अंगचंसुद्धा पाणी सुटतं. तर इथं मी तोपर्यंत जे आपण कांदा आणि खोबऱ्याची तळून घेतलेलं होतं त्याचंसुद्धा मिक्सरला अगदी मस्त असं बारीक वाटण बनवून घेतलेलं आहे. आता आपल्याला फोडणी देण्यासाठी इथं मी एक कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण मसाले टाकून घेणार आहोत. इथं मी काळा मसाला 2 चमचे आणि त्यामध्येच टाकून घेतलेला आहे 1 चमचा गरम मसाला. तुम्ही इथं तुमच्या आवडीनुसार कुठलेही मसाले वापरू शकताय, कमी जास्तही करू शकताय. आता 1 चमचा यामध्ये आपण टाकून घेतलेली आहे धना पावडर आणि जे आपण कांदा लसूणची पावडर मिक्सरमध्ये बारीक करून घेतली होती ती आपण यामध्ये टाकून घेतलेली आहे. आता जास्त काही आपल्याला परतत बसण्याची आवश्यकता नाही, कारण म्हणजे मसाले हे ऑलरेडी भाजलेलेच असतात आणि जे आपण कांदा आणि म्हणजे खोबऱ्याचं वाटण बनवून घेतलं होतं ते सुद्धा आपण सुरुवातीला तळून घेतलं होतं. आता जे आपण मिठाचं मटण शिजवून घेतलेलं आहे ते पूर्ण या मसाल्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि 5 मिनिट याला व्यवस्थित आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे. यामध्ये पाणी न टाकता सुरुवातीला 5 मिनिट पाणी न टाकता हलवून घ्या. व्यवस्थित सगळं परतल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला हव्या त्या प्रमाणामध्ये गरम पाणी टाका. नेहमी भाजीमध्ये जर तुम्ही अशा चटपटीत भाज्या बनवत असाल तर त्यामध्ये गरम पाणी टाकायचं, त्यामुळे त्या भाजीची चव आणखीन वाढते. तर इथं बघा मी म्हणजे 1-2 ग्लास यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे. तुम्हाला रस्सा कितपत हवा आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी टाकू शकताय. आता मटण ही आपण इथं शिजवून घेतल्यामुळे आपल्याला हलकीशी एक उकळी घ्यायची आहे. तर इथं बघा पूर्ण एक 5 मिनिट याला मी उकळी घेतलेली आहे आणि वरतून टाकलेली आहे कोथिंबीर. कोथिंबीर टाकल्यानंतर आपण गॅस बंद करून घेतोय आणि एका डिशमध्ये ही भाजी काढून घेतोय. तर नक्की तुम्ही मराठवाडा किचनच्या पद्धतीने काळ्या वाटणातलं हे मटण म्हणजे बनवून बघा. अतिशय खाण्यासाठी मस्त चव लागते. जे काळं वाटण आपण बनवलेलं असतं त्यामुळं आपल्याला इतरसुद्धा रश्श्याला दाटसरपणा येण्यासाठी दुसरं काही साहित्य वापरण्याची आवश्यकता भासत नाही. त्यामुळेच रस्सा मस्त असा दाटसर बनतो आणि खाण्यासाठी सुद्धा चविष्ट लागतो. तर चला मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि भेटू अशीच पुढील काहीतरी चटपटीत रेसिपी घेऊन.